18 जूनला विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि मागील 2 दिवसांपासून जी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी शिवसेनेमध्ये विलीन होणार। 2 दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं होतं की आगे आगे देखो होता है क्या। नक्की काय होणार, बहुजन विकास आघाडीची भूमिका काय असेल यावर आपल्यासोबत बोलण्यासाठीचे आहेत की बहुजन विकास आघाडीचे गटनेता आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण शेट्टी आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नेमकी बहुजन विकास आघाडीची भूमिका राहणार आहे। काय सांगाल की बहुजन विकास आघाडीची नेमकी या निवडणुकीत विधान परिषदेसाठी काय भूमिका असेल? आपल्या पक्षाची बहुजन विकास आघाडीची नेहमीच ही भूमिका राहिलेली आहे की जो आमच्या वसईच्या विकासासाठी आम्हाला मदत करेल आम्ही त्यांना मदत करतो। त्याच्यामुळे तुम्ही बघाल का एकमताचं जेव्हा गरज होती, विलासराव देशमुख सरकार संकटात होतं, आपणना तेव्हा मंत्रिपदाची सुद्धा ऑफर झाली, पण तेव्हा पण आपण मंत्रिपद नाही तर वसईच्या विकासासाठी जवळपास 400 कोटी रुपये आणले, सूर्य प्रकल्पाचे पाणी आणलं, अशा अनेक गोष्टी त्यांनी आणलेल्या। त्याच्यामुळे आमची नेहमीच भूमिका अशी राहिलेली, आपणची नेहमीच भूमिका राहिली जो आपल्याला वसईच्या विकासासाठी मदत करेल त्यांना आपण मदत करू। पण ती जी चर्चा होती की शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी ही मर्ज होणार आणि क्षितिज हितेंद्र ठाकूरांना उमेदवारी देणार, वेळोवेळी आमच्या बैठका होत असतात, चर्चा होत असते, अशी कुठेच चर्चा नाही आहे। आणि आम्ही कशाला म्हणून विलीन होऊ? आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र विचार आहेत आणि आम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हायची आम्हाला गरज नाही आहे। स्वतः पक्ष कुठे विलीन नाही होणार आहे। बहुजन विकास आघाडीच राहील। तुम्ही मागाशी सांगितलं की दर निवडणुकीमध्ये विकासाचा जे आम्हाला प्राधान्य त्यांना मत दिलं, ह्या विधान परिषदेत काय भूमिका असेल? या विधान परिषदेमध्ये पण आमची तीच भूमिका आहे। आम्हाला जे आता पक्ष लढवणार आहेत ते येऊन भेटतात, आपण त्यांना तेच सांगतो का आमच्या वसईसाठी तुम्ही काय निधी देणार आहात, तुम्ही काय विकास कामं करणार आहेत हे सांगा आणि आम्हाला जो चांगल्या विकास कामांचा जो चांगला निधी देईल किंवा विकास कामं घडवून आणेल त्यांना आम्ही मदत करू। पण मतांची बेरीज करता बहुजन विकासाकडे आताकडे आणि मित्र पक्ष त्यांच्याकडे किती मतं आहेत? बहुजन विकास आघाडीकडे निर्णायक मत आहेत। कोणीही पक्ष उभा राहिला तरी बहुजन विकास आघाडीचं निवडणूक जर झाली तर बहुजन विकास आघाडीची त्यांना मदत लागणारच आहे। नाही, वसई विरार महानगरपालिकेची आणि प्लस डहाणू पालघरची अशी अंदाजे मतं किती आहेत ना? आता आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी संबंध आहेत, आम्ही एकत्र निवडणूक लढल्यावर डहाणूमध्ये आहेत मतं, जव्हारमध्ये आहेत, चांगले संबंध आहेत दुसऱ्यांशी, अशी मतं भरपूर आहेत। मग जी चर्चा सोशल मीडियावर होते की मर्ज होणार, मग हे जे राजकारण याच्या मागून, ह्या बातमीच्या मागून कोण राजकारण करते मोठा नेता असं वाटते? काय कोण कशासाठी करते ते तर माहिती नाही आहे, पण आमची ठाम भूमिका आहे, आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवलेलं आहे। त्यामुळे आता आपले सर्व जे नगरसेवक आहेत कोणाला मतदान करणं अजून गुलदस्त्यात आहे। आम्हाला चांगलं कोणीतरी सांगू दे ना का आम्ही तो ही विकास कामं आणू, आपली अनेक विकास कामं आता गेले 2 वर्षापासून रखडलेले ती आम्हाला कोण मदत करतो त्याच्यावरती आम्ही त्यांना मदत करू। यावरून एक गोष्ट नक्की झालेली आहे की बहुजन विकास आघाडी कोणासोबत मर्ज होणार नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीची ही जी निर्णायक मतं आहेत कोणाच्या पारड्यात जातात आणि कुठला जो पक्ष आहे की त्या बहुजन विकास आघाडीला जे विकास कामांचं आश्वासन देतो ते देखील पाहावं लागणार आहे। HPLसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।